नमस्कार मित्रांनो, स्पर्धा पंच या चॅनलवरती जर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या आधीचे हे जे 30 क्वेश्चन आहेत, ते आपण आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. जर तुम्ही तो पहिला व्हिडिओ पाहिला नसेल, तर मी याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून तुम्ही पाहू शकताय. तर मित्रांनो, आज आपण 30 पासून जे पुढचे जे क्वेश्चन आहेत, ते आपण पाहणार आहोत. मित्रांनो, जसं-जसं तुम्ही क्वेश्चन पाहत जाईल, जसं-जसं माझा क्वेश्चन वाचून होईल, एक 2 ते 3 सेकंदचा तुम्हाला वेळ नक्की भेटतोय. तर मित्रांनो क्वेश्चन क्रमांक आणि डॅश पुढे त्याच्या ए, बी, सी, डी किंवा 1, 2, 3 मध्ये तुम्ही ऑप्शन आपल्या कमेंट सेक्शनमध्ये टाका. ज्याला ज्याचे क्वेश्चन जास्त येतील मित्रांनो, त्यांच्यासाठी आपण नक्कीच काहीतरी खास करणार आहोत. तर मित्रांनो अ, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय चांगले क्वेश्चन आहेत, इम्पोर्टंट क्वेश्चन आहेत. सोडवण्याचा प्रयत्न करा. कमी सुटले तरी नाराज होऊ नका. असेच क्वेश्चन आपण करणार आहोत. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया. क्वेश्चन क्रमांक 31 पहा. भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? तर मित्रांनो, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 साली झाले. प्रश्न क्रमांक 32. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? तर मित्रांनो, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असं महात्मा गांधी यांनी म्हटले. बरेचसे विद्यार्थी मित्रांनो ह्या क्वेश्चनमध्ये कन्फ्यूज होतात. तर हे जे उच्चार आहेत, हे महात्मा गांधीजींचे आहेत ते लक्षात ठेवा. तर मित्रांनो आपण फक्त क्वेश्चन घेतो आणि ऑप्शन मध्ये सांगतो. डिस्क्रिप्शनमध्ये आपण बोलत नाही मित्रांनो. तर मित्रांनो त्याचा अर्थ असा की व्हिडिओ लाँग होतो आणि बरेचसे विद्यार्थी फक्त क्वेश्चन आणि आन्सरसाठी उत्सुक असतात. बरेचशा विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे आपल्याला. त्यामुळे आपण फक्त क्वेश्चन आणि आन्सर घेऊन व्हिडिओ थोडका बनवतो. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33 पहा. भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तर मित्रांनो, भारतीय नागरिकत्व कायदा हा 1955 साली बनवण्यात आला. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? तर मित्रांनो, मालमत्तेचा जो हक्क आहे, तो भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात समाविष्ट नाही. प्रश्न क्रमांक 35. कोणता कलमास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचा आत्मा असे म्हटले होते? तर मित्रांनो, ते कलम कोणते? ज्याला बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा आत्मा असं म्हटलं होतं. तर मित्रांनो, ते कलम 32 आहे. हे कलम 32 मित्रांनो कोणतं ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. अतिशय इम्पोर्टंट आहे मित्रांनो हे आपल्याला. प्रश्न क्रमांक 36. देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे टिंब-टिंब होय. तर मित्रांनो याचा आन्सर आहे संसद. मित्रांनो देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे संसद होय. प्रश्न क्रमांक 37 पहा. राज्यसभेत घटक राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे एकूण किती सदस्य निवडले जातात? तर मित्रांनो टोटल 238 सदस्य निवडले जातात. ज्यामध्ये राज्यसभेत घटक राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे सदस्य निवडले जातात. 238. प्रश्न क्रमांक 38. जेव्हा टिंब-टिंब अविश्वास ठराव संमत होतो, तेव्हा मंत्री परिषद बरखास्त होते. तर मित्रांनो, याचं आन्सर आहे अतिशय रिपीटेडली विचारला जाणारा क्वेश्चन आहे. तर मित्रांनो, ह्याचा आन्सर आहे जेव्हा लोकसभेत अविश्वासाचा ठराव संमत होतो तेव्हा मंत्री परिषद बरखास्त होते. तर मित्रांनो 66 आणि 33 हे गुणोत्तर आहे त्याचं तुम्ही पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 39 पहा. भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर मित्रांनो भारतात केंद्रीय कॅबिनेटची जी बैठक असते त्याचे अध्यक्षपद हे पंतप्रधान भूषवतात. प्रश्न क्रमांक 40. ऑपरेशन पोलो हे कोणत्या संस्थान भारतीय घटक राज्यात विलीन करण्यासाठी चालवलं होतं? तर मित्रांनो ऑपरेशन पोलो हे मित्रांनो आपल्याला माहित आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी चालवलेलं होतं जे हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवलं होतं. प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही? तर मित्रांनो जे राज्यपाल या व्यक्तीला जर दूर करताना महाभियोग ही पद्धत वापरली जात नाही. तर मित्रांनो राज्यपाल या पदासाठी महाभियोग जी पद्धत आहे ती चालत नाही. प्रश्न क्रमांक 42. महाराष्ट्रात अनुसूचित जाती व जमातीसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत? तर मित्रांनो महाराष्ट्रात टोटल
54 विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत. ते अनुसूचित जाती व जमातीसाठी आहेत. प्रश्न क्रमांक 43. टिंबटिंब या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे. तर मित्रांनो, उत्तर प्रदेश या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 44. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? तर मित्रांनो, उत्तर प्रदेश या राज्याची जी महिला मुख्यमंत्री होती ती भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री होती. प्रश्न क्रमांक 45. विधानसभाचे विसर्जन करण्याचा सल्ला राज्यपालांना कोण देतो? तर मित्रांनो, मुख्यमंत्री हे विधानसभेचे विसर्जन करण्याचा सल्ला राज्यपालांना देतो. प्रश्न क्रमांक 46. बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय होती? तर मित्रांनो, ही व्यवस्था 3 स्तरीय होती. तुम्ही इन डिटेल वाचून घ्या. प्रश्न क्रमांक 47. महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो, महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना 1 मे 1962 या दिवशी झाली. प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण शेवटी केव्हा वाढवले? तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण 2011 साली वाढवले. 33% करण्यात आलं मित्रांनो, शरद पवार यांच्या राज्यात. प्रश्न क्रमांक 49. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असलं पाहिजे? तर मित्रांनो, ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय 18 इतकं असणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 50. ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करून देते? तर मित्रांनो, ग्रामपंचायतीला कर्ज जिल्हा परिषद मंजूर करून देते. प्रश्न क्रमांक 51. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवते? तर मित्रांनो, ग्रामसभेचे अध्यक्षस्थान आपल्याला माहित आहे सरपंच भूषवतात. प्रश्न क्रमांक 52. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? तर मित्रांनो, पंचायत समितीचे अंदाजपत्रक जिल्हा परिषद मंजूर करते. जिल्हा परिषदेत सर्वात महत्वाची समिती कोणती? जिल्हा परिषद मध्ये मित्रांनो, स्थायी समिती ही सर्वात महत्वाची समिती आहे. प्रश्न क्रमांक 54. गावचा पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केला जातो? तर मित्रांनो, उपविभागीय अधिकारी गावचा यांच्याकडून पोलीस पाटील यांची नियुक्ती केली जाते. प्रश्न क्रमांक 55. राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नियुक्ती करतात? तर मित्रांनो, राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर आयुक्तांची नियुक्ती करतात. प्रश्न क्रमांक 56. पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाहीये? तर मित्रांनो, नवी मुंबई येथे उच्च न्यायालयाचे मित्रांनो खंडपीठ नाही. बाकी तिन्ही शहरामध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. प्रश्न क्रमांक 57. खालीलपैकी कोणत्या निवडणुकांचे संचालन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही? तर मित्रांनो, स्थानिक स्वशासन निवडणूक या निवडणुकांचे जे मित्रांनो संचालन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही. प्रश्न क्रमांक 58. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? तर मित्रांनो, राष्ट्रपती हे जे आहेत मित्रांनो उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करतात. प्रश्न क्रमांक 59. मित्रांनो, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही? तर मित्रांनो, महाराष्ट्रात बुलढाणा या ठिकाणी महानगरपालिका नाही. बाकी भिवंडी, नागपूर, पुणे या ठिकाणी महानगरपालिका आहे. प्रश्न क्रमांक 60. जिल्हा परिषदेमध्ये किती सभासद असू शकतात? तर मित्रांनो, 50 ते 75 इतके सभासद जिल्हा परिषदेमध्ये असू शकतात. तर मित्रांनो, 30 ते 60 क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. या पुढील क्वेश्चन मित्रांनो आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर पहिले 1 to 30 जर क्वेश्चन पाहिले नसतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देईल. तुम्ही पाहून घ्या. अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत.
पुढचे नेक्स्ट जे 40 क्वेश्चन आहेत ते मित्रांनो लगेच तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला कव्हर केले जातील. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा.